नमस्कार मंडळी, मी चैत्राली तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे. तर माझी आजची सकाळ होती खूप घाईची आणि 4-5 दिवस काही ब्लॉग आले नाही. पण काय करणार, खूप गडबड घाई अध्यायाची गडबड असते, तो काय राहत नाही नीट. त्यामुळे हे सगळं चालू होतं. तर म्हटलं आज तर करायचाच आहे ब्लॉग. आणि अशीच सकाळ झाली, डोसा केला, नंतर लगेच कुकर लावला आणि हे मच्छीचं जरा खूप दिवस आणले नव्हती मच्छी, तर म्हटलं चला आज मच्छी करूया. तर मी आज कसं केलं मच्छीचं रस्सा ते मी तुम्हाला दाखवते. थोडंसं हे घेतलं, खोबरं घेतलेलं आणि एक छोटा कांदा आणि 10-12 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या. मी सालं काय काढायला मला वेळ नाही मिळाली, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही काढू शकता. आणि 2 मिरच्या घेतलेल्या, मला थोडंसं तिखट हवं होतं आणि नाहीतर एकच मिरची घेतली तरी चालते. आणि थोडीशीच कोथिंबीर घ्यायची आपल्याला, म्हणजे हे कसं सारण घट्ट पण होत नाही जास्त आणि एकदम पातळ पण होत नाही. तर अशाच प्रकारे हे वाटण आपण करून घ्यायचं आहे. म्हणजे किसून घ्यायचं खोबरं असेल तर, वेळ माझ्याकडे नव्हता म्हणून मी असं कापूनच घेतलं होतं ओलं खोबरं. तर त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, धने जिरे वगैरे काही नाही, फक्त जे मी दाखवले तेच 4 वस्तू टाकायच्या. आणि ते सगळं केल्यानंतर मी मिक्सरला ते वाटण वाटून घेतलं. आणि तुम्ही म्हणाला तर हिला वेळ नसतो तरी हिने मच्छीचं, कारण खूप दिवस आम्ही मच्छी खाल्ली नव्हती, तर म्हटलं चला आज करूयाच. तर हे बघा, ज्याप्रमाणे मी कढई गॅसवर ठेवली नाही आहे, मी खालीच ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे वाटण टाकलं आहे. तर हे वाटण तेलामध्ये टाकायचं. हळद, धने जिरे पावडर आणि माझ्याकडे जो मसाला होता गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला, थोडंसं हिंग चवीपुरती एकदम नावालाच. त्याच्यानंतर मग गॅसवर ठेवायची ती कढई आणि त्याला असं परतून घ्यायचं वाटणाला. आणि छान असं परतून घेतल्यानंतर थोडा कलर मिक्स करायचा. तो बघा कलर कसा मिक्स झाला आहे, जे हिरवं झालं आहे थोडंसं वाटत ते. आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये तेल सुटेपर्यंत थोडं त्याला मिक्स करत राहायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर त्याला वाफ द्यायची. आणि त्यानंतर वाफ देऊन झालं की आपण थोडासा, आपल्याला माझा जो मसाला आहे मालवणी मसाला तो मी टाकला. मला जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं टाकायचं. मग मला थोडंसं तिखट हवं होतं म्हणून मी तो 1.5 चमचा टाकला असेल. आणि त्याच्यानंतर मग परत ते परतून घ्यायचं तेलामध्ये. छान असं त्याला छान असं तेल सुटतं बघा, थोड्या वेळाने तुम्हाला दिसेलच की कसं वाटतं आहे. आणि ते गडबड चालू असताना मी परत अध्यायाकडे जात होती. अध्याय काय माझा करून देत नव्हता, पण म्हटलं नाही आज तरी व्लॉग थोडाफार तरी शूट करायचाच आहे, म्हणून मग मी म्हटलं हे दाखवूया तुम्हाला. तर खूप गडबड होतीच पण केलं, पण मला पण खायची मच्छी इच्छाच होत होती. माझ्या लेकाला, माझ्या मिस्टरांना म्हटलं आज काही झालं तरी करूया म्हणून करत होती. आणि ह्याचं काय झालं आहे, हा अध्याय झोपत नाही आहे, सगळा प्रॉब्लेम होतो आहे. बाकी त्याचं असं म्हणजे अजून तरी काय नाही, त्याचं झोपणं उठणं सगळं वेगवेगळ्या पद्धतीने असतं. त्याच्या पद्धतीने मला माझी कामं आवरून घ्यायची असतात आणि एकच कामं नसतात. त्यामुळे कपडे लावा, कपडे सुकवा, मग सगळ्या गोष्टी. तर हे बघा कलर बघा खूप सुंदर आला होता ना. आणि त्याच्यावर मी थोडंसं कढीपत्ता टाकला आणि तो परत परतून घेतला. कढीपत्ता मी तेलात का नाही टाकला, कारण ते गरम नव्हतं केलेलं ना, मग आपल्याला तर काय तडका वगैरे द्यायचं काही नाही आहे. मग थोडीशी परत वाफ दिली आणि वाफ दिल्यानंतर बघा कलर किती सुंदर आला आहे. आणि मग आपल्या आवडीनुसार किती घट्ट पाहिजे, किती पातळ हवं आहे आपल्याला, त्यानुसार आपण ते पाणी टाकायचे आपल्याला. पाणी टाकल्यानंतर त्यानंतर मी इकडे मीठ टाकलं आहे आणि मीठ मी 1 चमचा आणि थोडंसं अजून टाकलं आहे. त्याला चांगली उकळी आली तर आपण त्याच्यामध्ये मी मच्छीचे तुकडे टाकले आणि मी फक्त डोकाच रस्सा केला आहे, जेणेकरून मी बाकीच्या तुकड्या हे करणार आहे, फ्राय करणार आहे. मी इकडे हलवा घेतला आहे मच्छीमध्ये, तर मी हलव्याचे जे टोके असतात ना त्याचा रस्सा बनवला आहे. तर इथे मी कोकम टाकले आणि 4-5 कोकम टाकले
आणि छान उकळी काढली जरा 5 मिनटं वगैरे आणि पटकन इथे मग आता पीठ मळलेलं होतं माझ्याकडे आणि म्हटलं आता चपात्या करून घेऊया. आणि तर चपात्या केल्या आणि तुम्हाला मी ही एकच चपाती दाखवते कारण तेवढं व्हिडिओ शूट वगैरे करायला टाईमच नाही मिळत उगाच काय. आणि मी पोलपाट वापरत नाही, माझ्याकडे आहे पोलपाट पण मी नाही वापरत. मी हे चॉपिंग पॅड वेगळं आहे माझ्याकडे आणि हे मी घेतलं आहे पॅड चपातीसाठी, तर बरं पडतं. तर त्याच्यावर मी चपाती केली आणि पटकन बाकीच्या पण केल्या चपात्या कारण अध्यायाचं चालू होतं. रडणं खेळणं, तो मध्येच चांगला खेळतो मध्येच रडतो कारण त्याचं काय आता तेच आहे, त्याशिवाय काय त्याला जमणार नाही. तुम्ही बघताच आहात की इकडे बाजूला पण मच्छी उखळते आहे मस्तपैकी. तर बघा आता ही चपात्या माझ्यामध्ये ही चपाती एक झाली. तशाच प्रकारे माझं हे रुटीन असतं घाईघाईचं आणि म्हणूनच मी मच्छी वगैरेच्या भानगडीत पडत नव्हती कारण हा काय करून देईल नाही देईल माहिती नाही. मगच म्हटलं करण्याचं कसं करायचं, पण मीच म्हटलेलं यांना चला घेऊया बघते मी कसं काय करायचं. म्हटलं करेन फ्राय आणि त्याच प्रकारे मी इथे फ्राय करायला घेतली हलवा. तर मी तेल टाकलं, तेलामध्ये 2-3 हे कोकम टाकलेत आणि कोकम टाकल्यानंतर कढीपत्ता पण टाकला आणि नंतर कळलं की माझ्याकडे रवाच नाही आहे. तर म्हटलं आता काय करायचं, तर मग मी गव्हाचंच पीठ वापरते आणि बघा कसे खरपूस आणि छान झाले आहे. तर गव्हाचं पीठ वापरूनसुद्धा आणि मी असं पण रव्यामध्ये गव्हाचं पीठ टाकते थोडंसं जेणेकरून छान ते एकत्र होऊन व्यवस्थित फ्राय होते. तर अशाच प्रकारे ते फ्राय झालेत आणि मी माझ्यापुरतीच आता फ्राय केलेत म्हणजे अर्णवपुरती आणि माझ्यापुरती. आणि इकडे बघा रस्सा पण छान तयार झालेला आहे. कलर बघा किती सुंदर आला आहे. तर ही रेसिपी ॲक्च्युली माझ्या मावशीची आहे जिने मला दाखवली रस्स्याची. तर मी तसंच केलं आहे. तर इथे बघा भात चपाती आणि मस्त फ्राय हलवा आणि रस्सा हलव्याचा. तर इथे माझा मस्तपैकी चपाती करतो आहे. ॲक्च्युली त्याला चपाती करायला आवडतं, जेवण करायला आवडतं, सगळंच करायला आवडतं मस्त मस्त माझ्यासारखं. तर त्याची इच्छा होती तर म्हटलं कर बाबा कर. तर मी त्याला दिली हे एक चपाती करायला आणि मग त्याचे प्रयत्न चालू होते. बघा आता हे तेल लावतोय तो आणि तेल लावून मग नंतर त्याने लाटली आणि काढताना जरा ती वरखाली होत होती. मग त्याने पलटली आणि छान अशी सुंदर चपाती केली. तर फायनली ती चपाती रेडी झाली आहे. तर अशाच तर माझं तर म्हणणं आहे मुलगी असो नाही तर मुलगा पण सगळं जेवण आलं पाहिजे. आणि हा तर अजून लहानच आहे पण त्याला या वयात अजून आवड आहे तर बरं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, जय श्री कृष्ण.